महाराज संपूर्ण विश्वाचा पाया रचणारे विश्वमाऊली ज्ञानेश्वर भगवान परमात्मा याच वारकरी संप्रदायाच्या नामाचं पंढरीचं महत्व प्रतिपादित करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज याच संप्रदायाला खांब दिला ते शांत श्रीमंत आणि संत पैठण निवासी नाथ बाबा आणि ज्यांनी या वारकरी संप्रदायाचं बांधकाम पूर्ण केलं ते वैराग्य कैवल्य मूर्ती देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय याच संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्याला सोप्या पद्धतीने भवसागर तरुण जाता येतो सांगतात ते सोपान काय याच संप्रदायाच्या जर वटवृक्षाखाली बसला तर मुक्ती नावाचं फळ तोंडात पडतं आणि तोंडाला जीवनाला गोडवा प्राप्त होतो सांगतायत त्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे कोणासाठी वेळ झाला आपण देवासाठी वेळ झालं बापानं जर वेळा झाला म्हणून विषाचा प्याला तोंडाला लावला तर देवाच्या नावाने विषाचा प्याला तोंडाला लावा जगाच्या मार्गाची ताकद आहे विषाचा अमृत करायची सांगते ती मीराबाई आहे याच संप्रदायामध्ये कोणासाठी लढतो आपण कोणासाठी लढतो बायका पोरांसाठी संसारासाठी लढायचंय तर विश्व परमात्म्यासाठी लढा अरे त्याच्या नावानं डोळ्याला धारा आल्या तर त्या धारा पुसायला जगाचा मालक येतो सांगते ती राधा आहे आणि याच संप्रदायामध्ये आपण कोणत्याही नीच कुळामध्ये जन्माला आलेला असू द्या किती अपवित्र रक्तांच्या शरीरामध्ये असू द्या पण संतांची संगत धडली पंढरीचा पांडुरंग परमात्मा पाहिला ना आणि त्याच्या पायावर सद्भाव सदांत करण्यानं डोकं टेकवलं ना तर जगाचा मालक आपल्या बायकोला डाव्या बाजूला बसवतो पण आलेल्या संताला उजव्या बाजूला जागा देतो सांगते ती एका वेश्येची मुलगी संत कानोपात्र आहे आणि याच संप्रदायामध्ये घरादाराचा त्याग केला आणि पंढरीला जर चालायला लागला ना आपण इकडून चालायला लागावा जगाचा मालक विटेवर खाली उतरतो अंगावरचा पितांबर पेडतो नऊवारी साडी नेसतो आणि बाईच्या रूपात घरी नांदायला येतो याच्यात नवल नाही वंशाचा दिवा आपल्या पोटात वागवतो सांगते ती सखुबाई आहे शरीराला आणि कपड्याला स्वच्छ करायला जाऊ नका मन स्वच्छ झालं तर हजारो वर्षाच्या कीटकानाच्या दाताचं उचिष्ट जगाचा मालक खातो सांगते ते राम अवतारातील शबरी आहे आणि ज्या देवासाठी नाचायचं त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना तर जगाचा मालक त्याच्या नावानं हा नाव घेऊन जर गायीच्या शेणाला हात लावला तर गायीचं शेण सुद्धा विठ्ठल 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 म्हणतंय ते सांगते ते तुमची आमची जनाबाई नामदेव महाराजांची शिष्या जाशी जणी आहे कोणासाठी साव अंतकरणाचे सावतोबा चोख अंतकरणाचे चोखोबा निष्ठावंत भाव असणारे गोरोबा आणि वारकरी संप्रदायातल्या संताला जेवायला घालण्यासाठी ज्यांनी काळजाच्या तुकड्यावर तलवार चालवले ते कबीर महाराज हात नसू द्या पाय नसू द्या देव भेटीची तळमळ इच्छा असू द्या जगाचा मालक भेटायला येतोय सांगतात ते कुर्मदास महाराज आहे आणि याच संप्रदायाला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिलं ते महाराष्ट्राचा जाणता राजा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा आणि रघुनाथ महाराजांच्या समस्त फळकरी वारकरी टाळकरी माळकरी मुलंगाच्या लेपीटी मास्तर सोते सज्जन मायबापांच्या चरणविंदावरती समर्पित होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठाल प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी चिन्मय स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ध्येय जगवणारे संत देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवल्य मूर्ती पंचम वेद निर्माते देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा 3 चरणाचा दसरा दिवाळीची ऑफर देणारा अभंग आहे तुमच्या आमच्यासाठी तुकोबारायाने ऑफर दिली आहे पण तुकोबराया कोण तुकोबरायाचा अधिकार काय ज्या तुकोबरायाचा अभंग सेवेसाठी निवडलाय त्यांची या अभंगाच्या प्रमाणे वागण्याची पद्धत आहे का तसं सांगतात का तसं वागतात का तसं बोलतात का तर तुकोबरायाचा अधिकार जर सांगायचा म्हटलं तर तुकोबरायाचा अधिकार सांगून सांगून माझ्यासारखे कितीतरी गेले
पण नाही जमलं अजून. हे अधिकार माझ्या तुकोबारायाचा. फक्त सोप्या भाषेत सांगतो, आपण शिवी दिली तर कातड निघोस्तोर मार खावा लागतो, आणि त्यांनी शिवी दिली तर वेद निर्माण होतो. ते तुकोबाराया विठाल. ज्यांच्या दारात येण्यासाठी जगाचा मालक भिकारी झाला, ज्यांच्या दारात येण्यासाठी जगाची मालकीण एका अत्यंजिनीच्या रूपानं नटली, जगाच्या पाठीवर कुठंच कटोरा भरला नाही, पण नुसतं ज्याच्या पोटी जन्माला आलेल्या कन्येनं हात ढकलला तर कटोरा भरून वाहू लागला. हा अधिकार ज्यांचा आहे ते तुकोबाराया. संसार गती रोधक, परमार्थ गती साधक, यमलोक बाधक, वैकुंठ भुवन साधक तुकोबाराया. आणि तुकोबारायाचं वर्णन थोडं माझ्या भाषेमध्ये करतो. ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस, ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस, ज्यांना संसार करत असताना संसाराची आली आहे किळस, पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस, म्हणून झाले वारकरी संप्रदायाचा कळस ते तुकोबाराया विठाल. तुकोबारायाचा 3 चरणाचा 6 तुकड्याचा अभंग आहे. तुकोबाराया वापर देतात, काय केलं तर काय मिळेल. आणि अशी जर भक्ती असेल तर लोक परमार्थाकडे येतील. मिळत नाही म्हणून येण्याचं बंद झालंय बर का. मग तुकोबारायानं सांगितलं, अशी दसरा दिवाळी निस्ती करंजावारी चालली आहे, काहीतरी भक्ती परमार्थ रुधावा म्हणून तुकोबारायाने अभंगामध्ये वापर दिली आहे. तुम्ही जर काया वाचा मनानं दास झाला तर कामन कुळ तुम्हाला बाधणार नाही. तुम्ही जर त्या परमात्म्यावर विश्वास ठेवला तर त्याचं सगळं वैभव तुम्हाला भोगायला मिळेल. आणि तुकोबाराया म्हणतात, ज्याच्यासाठी एवढं केलं त्याच्यासाठी फक्त हृदयाचा 4था भाग स्वच्छ करा. जगाचा मालक येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. फक्त एवढं करायला विश्वास पाहिजे विठाल. मी अगोदरच सांगितलंय, अभंग 2 प्रकरणात मोडतो. एक वैष्णवपर प्रकरणामध्ये मोडतो आणि दुसरा उपदेशपर प्रकरणामध्ये मोडतो. दुसरी गोष्ट सांगितली ऑफर आहे. जसं दिवाळीत आपण बाजार आणला, मोठे खोबरेल तेलाच्या बाटलीवर बारकी बाटली, बजाज तेलावर बारकी साबण फ्री आहे का नाही. गाय छापच्या पुडीवर चुना पुडी. आता तर असं झालंय महाराज, गांजेच्या पुडीवर चिलीम फ्री. मोठ्या बाटलीवर बारकी देशीची चपटी बर का. ही असली नाशिवंत ऑफर नाही, अविनाशी परमात्म्याला आपलंच करण्याची ऑफर तुकोबारायाने दिली. तुम्ही जर त्या परमात्म्याचं काया वाचा मनानं दास झाला तर परमात्मा तुम्हाला काम क्रोधाची बाधा होऊ देणार नाही. असा गोड आशयाचा व गोड असा 3 चरणाचा 6 तुकड्याचा अभंग आहे. याच्यावरती यथामती यथावकाश माझ्या संकल्पित वेळेमध्ये माझ्या अल्पशा बुद्धीनुसार आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, संत रघुराज महाराज संस्थान आणि या संस्थान विठलगाव या बसळे वस्ती या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली भूमी, गोड पाण्याच्या कडला सुजलम सुफलम असा असणारा भाग, भगवान परमात्म्याचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, देवाचं राहणं, संतांचं राहणं, एकच शब्द बोलून जातो. जिथं संतन देव राहतात तिथं लक्ष्मी असते, आणि जिथं संतही राहत नाही देवही राहत नाही तिथं अवदासा असते विठ्ठल. सांगायची एक म्हण आहे महाराज, साधू संत येती घरात तोची. आता आमची एक म्हण निघून झाली आहे, साधू संत येती घरात पुढची दार, ज्यानं पुढची दार बंद केली त्याच्या मागच्या दारात नाव दसा शिरती विठ्ठल. पवित्र आणि पावन असं या सप्ताहाचं आयोजन आहे. पंचदिनी हा सप्ताह आहे आणि याच्या द्वितीय दिवसाची सेवा माझ्याकडं, माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा करण्याचा योग आला. संत रघुराज महाराजांची सेवा करण्याचा त्यांचे असणारे आताचे विद्यमान 9वे वंशज हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज निंबाळकर उर्फ बप्पा आणि त्यांचे 10वे वंशज हरिभक्तीपरायण निखिल महाराज निंबाळकर असे असणाऱ्या दोन्ही साधू संतांच्या, आणि मला वाटतं जसं संप्रदायाला खामराज बाबांनी दिला
तसा बसळे वस्तीवरच्या मोठ्या मोठ्या लोकांनी याला खांब दिला, म्हणून याची पताका पाण्याच्या पलीकडे गेली तरी दिसतील, मातीच्या पलीकडे गेलं तरी दिसती. हे तुमचं सगळ्यांचं रघुराज महाराजावरचं प्रेम आहे विठाला. तसं पाहिलं तर तात्या मी आजची सेवा महाराजांना नको म्हणतो, कारण शहाणा कीर्तनकार त्याला म्हणते त्याने आज पंढरीत काशी करावा. मी उघड बोलणारा माणूस आहे बरं का. पण मला हे सगळं होतं त्याच्यामुळे मी रात्री 8 वाजता घरनं निघलो. पाठ प्रदक्षिणा करून पंढरीची वारी पोचती करून पहाटेच्या गारव्यात 4 वाजता आंघोळ करून इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे थोडा ह्याच्यावर परिणाम झालाय, पण आपण त्याचा विचार करायचा नाही. तुका म्हणे कसं जसं असन, नाही तर लय ताना हाणून कुणाला देव भेटला. मी खरं सांगू का, एक मोहिते महाराज कीर्तनकार चालीचा नसला तरी चालेल, पण कोडाला उभा राहणारे चालीचे लागते बरं. ध्यानात ठेवा. मला सांगा, शेतकरी तो शहाणा, जो बैल पेटवतो तो शहाणा का आऊत हाणतो तो शहाणा? ज्याला बैल पेटवा येतो तो शहाणा. एकदा पेटवल्यावर कोणी बी हाणत आहे. तसं महाराज तो शहाणा नाही, ज्याला स्वतःला सगळं येते, मग त्याला फक्त काही नाही आलं तरी पेटवायचं यावं. म्हणजे ह्यांना फक्त विषयावर आणून सोडायचं आणि ह्यांनी उड्या हाणायच्या विठाला. संदेह ग्रंथाचं पारायण शिवगौरीचा संवाद आहे. या 2 गोष्टी जर प्रकर्षानं आपण समाजामध्ये वागत असताना लक्षात घेतल्या ना, तर मला नाही वाटत वेगळा परमार्थ करायची गरज. ज्याचा संदेहच हरण झालाय त्याला भगवान शंकराचा आणि पार्वती आईसाहेबाचा संवाद ऐकायला काय अडचण आहे? ज्याच्या कानातला मळच संतांच्या नामस्मरणानं निघून गेलाय त्याला अहम ब्रह्मास्मी स्वर लावायची काय गरज आहे? ज्यांचा संदेह हरणच झालाय, पण आता संदेह हरण होण्याच्या ऐवजी संदेहाच्या गाठी झाल्या. पण आमच्या संत सांगतात संदेहाच्या सुटल्या गाठी. या गाठी सुटणं गरजेचं आहे आणि पोटी शीतळ होणं गरजेचं आहे. पाऊस नुसता पडून भागत नाही, पाऊस पडलेल्या नंतर रखरख कमी व्हावं लागत. पाऊस थोडाच आहे पण रखरख जास्त आहे, त्याला अवकाळी म्हणावा. आणि पाऊस थोडाच आहे पण शांतता आली, त्याला ऋतूतला पाऊस म्हणावा विठ्ठल. दुसऱ्या दिवसाची सेवा आहे अभंग. तसा तर मला आज पंढरी महात्म्य पण निवडावा असा वाटत होता, पण शहाण्या कीर्तनकारानं अभंगाचं वैभव लक्षात घ्यावा, कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्यावा, कोणत्या निमित्तानं चालू आहे हा लक्षात घ्यावा आणि दोन्हीचा संबंध साधावा. त्याला हुशार कीर्तनकार. आज जर संत परपंढरीतला अभंग घेतला असता तर सप्ताहाचा नियम मोडावा लागला असता. म्हणून काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. तसं 8 दिवसाचा सप्ताह असला तर पहिलं 2 दिवस नामाला रूपालाच असतात, पण 5 दिवसाचा सप्ताह असल्याच्या नंतर एकाच दिवसात नामरूप गेलं, दुसरा दिवस वैष्णवपर आला म्हणून अभंग निवडलाय. जसं पहिलं लग्न 16 दिवस असायचं, पण एकाच दिवसात हळदी लग्न बारसं व्हायला लागले. म्हणून जसं त्या बामणाने 3 मंत्र जपून यावा तसं कीर्तनकारानं सप्ताह बघून कीर्तन करावा विठ्ठल. थोडीशी होते, परंतु गोड असं आयोजन नियोजन आहे, गोड अशी सिस्टीम आहे. आमच्या गावचं वैभव हरिभक्ती परायण रमेश बापू शिंदे. आणि खरं सांगू का, सामान किती मोठं असू दे त्याला चालवायला आलं पाहिजे बरं का, चालवायला आलं पाहिजे, ऑपरेटिंग पाहिजे. आम्ही एकाच वर्गात शिकतो विद्याधर, आम्ही एक क्लासमेट आहे बरं का. मी या बसळे वस्तीवरती पहिल्यांदा आलोय. एकदा तुषार बसळेच्या घरी मी आलो होतो, कारण ही पोरं आम्ही एका रूम मध्ये बारशिलो होतो. भानुदास बसळे, तुषार बसळे, प्रवीण बसळे, रवी जाधव, ही सगळी पोरं आम्ही बारशीला एका रूम मध्ये होतो बरं का. परंतु यांची ओळख आता आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, महाराज आपण एका रूम मध्ये होतो. मी म्हणलं आता तुम्ही मला ओळखणार नाही, कारण मी झुल टाकून आलोय. त्यांनी ओळखलं. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, गोड असे रघुराज महाराजांच्या फळावरती प्रेम करणारा सर्जे परिवार असतील, पाटील परिवार असतील, डोंगरे परिवार असेल, गोड गायनाचार्य माझ्यासोबत आलेले सगळेच हरिभक्ती परायण कवडेगावचं भजनी मंडळ, बसलेले आमचे मृदंगाचार्य, आमचे पेटी मास्तर. तसं पाहिलं गेलं तर एका गोष्टीची मी प्रकर्षानं उल्लेख करत असतो. बऱ्याच लोकांना वाटतं वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची,
नारदाच्या गादीवरती बसून कोणाचं वर्णन करू नये हा नियम जरी पटत असला तरी मी त्याच्या विरोधात आहे. आज जर कलियुगामध्ये लोकांचं वर्णन नाही केलं तर परमार्थ राहणार नाही, टिकणार नाही. आणि माऊली ज्ञानोबारायाची ओवी, तेही प्राणा पर्वते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. निवडणुकीला सहकार्य करणाऱ्याचं वर्णन इथं करायचं नाही, पण सप्ताहात पंतरवाळी उचलल्याचं नाव घेतल्याशिवाय महाराजांना कीर्तन संपवायचं नाही. विठाल त्याचं कारण आहे तात्या, पाठीमागच्या काळामध्ये म्हणायचे पिंकुळी मारली तर मुखी बायको मिळते. मी आता जरा भाग्यवान समजतो त्या लोकांना ज्यांना कलियुगात मुखी बायको मिळाली बर का. पण मी एक दुसरं प्रमाण वाचलंय, जर कीर्तनात हरिभक्ताची स्तुती नाही केली तर मुका झालो वाचा, हरिभक्ताची स्तुती नाही केली म्हणून पुढच्या जन्मात मला मुक व्हायचं नाही म्हणून मी लाळ गळसतो वर्णन करीत असतो. पंगत आहे. साधू संतांच्या आयुष्यातला पर्व काळ आहे आजचा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गोज पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याने सुद्धा सांगितलंय, आषाढीला आणि कार्तिकीला जर मला विसरला तर त्याला विसरले तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या खाणीमध्ये पडावं लागतं. कधी? आषाढी कार्तिकीला पंढरीलाच जावा, सासरवाडीला शिमग्याला गेलं तरी चालतं बरं का. पण ज्याला वाटतं आपल्या जीवनातली दिवाळी होण्याच्या ऐवजी शिमगा व्हावा त्याने सासरवाडीला जावा, आणि ज्याला वाटतं आपली दिवाळी व्हावा त्यानं पंढरपूरला काशी करावा. विठ्ठल म्हणून गोड दिवाळीच्या पर्व काळावरती सद्गुरूंचं वर्णन करायचं म्हटलं तर, चिंतामणी लोकम सुखम सुरद्रम स्वर्ग संपदमम पयच्छन्ति प्रीतो वैकुंठम योगिया दुर्लभम. 2 मिनिटांमध्ये सद्गुरूची महती सांगतो ना, अभंगाकडे येतो. चिंतामणी भेटला तर चिंताच राहते, कल्पतरू भेटला तर कल्पना केली ते मिळतं, कामधेनू मिळाली तर आम्हाला पोटाला काही पाहिजे ते मिळतं. पण सद्गुरू मिळाले तर योग्यांना दुर्लभ असणार वैकुंठ प्राप्त होतं. चिंतामणी लोकम सुरद्रुम स्वर्ग संपदमम पयच्छन्ति प्रीतो वैकुंठम योगिया दुर्लभम. भागवतातला श्लोक आहे, ऐकून जावा. जर योग्य सद्गुरू भेटले तर आपल्याला योग्यांना दुर्लभ असा वैकुंठ लावायची ताकद सद्गुरूंमध्ये असते. म्हणून ज्याशी वाटे देव भेटावा त्याने सद्गुरू भजावा. आधी काय करावा? सद्गुरू भजावा. आणि म्हणून ही गोड पवित्र उत्सव आहे. नदीच्या पलीकडं आषाढीचा उत्सव आहे आणि नदीच्या अलीकडं पौर्णिमेचा उत्सव आहे. काय कारण आहे महाराज पौर्णिमेचा उत्सव करायची? तसं पाहिलं गेलं तर अमावास्या वाईट आहे, शिमगा वाईट आहे, सगळे वार वाईट आहे. मी तर सांगतो एकादशी तिथी सुद्धा पवित्र आहे, पण जे अपवित्र आहे ते पवित्र करण्याचं काम देव आणि साधू संत करत असतात. चतुर्थीचा अंगीकार बाप्पांनी केला म्हणून पवित्र झाली, एकादशीचा अंगीकार विष्णूने केला म्हणून पवित्र झाली, अमावस्याचा अंगीकार संत सावता महाराजांना केला म्हणून पवित्र झाली, आणि पौर्णिमेचा अंगीकार साधू संतांना केला म्हणून पवित्र झाली. पण पौर्णिमाचा अंगीकार साधू संतांना केला तर संतांच्या मनामध्ये तळमळ असते की एक दिवस परमार्थ करत 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 चांदण्या रात्री निष्कलंक जसा चंद्र असावा तसं साधकांचं जीवन व्हावा. म्हणून जो उत्सव केला जातो त्याला पौर्णिमा उत्सव हा फक्त सद्गुरूच करू शकतात. फक्त पवित्र आणि पावन हेतू एकच असावा, अंतःकरणात डाग नसावा. कपड्यावरती असलेला डाग चालतो पण अंतःकरणावरचा डाग चालत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि हे निष्कर्ष काढून आपण त्या भक्तीतून योग्य पद्धतीनं पैलतीराला जावं म्हणून केले जाते त्याला गुरुभक्ती, सद्गुरु भक्ती म्हणतात. एक शब्द सांगतो ना, अभंगाकडे जातो. म्हशीला गोचिडा आवडतो का? गोचिडाला म्हैस आवडते. गोचिडा आवडे म्हशी पण म्हशीना आवडे तिशी. कळलं का तुम्हाला? म्हशीला लय गोचिडा आवडतो का गोचिडाला म्हैस आवडती? एक ऐकून जावा.
म्हशीच्या कासत गुचिड बसलाय, पण गुचिड काय पितो? रक्त पितो. मग म्हशीला आवडत असेल का गुचिड कासत बसलेला? म्हशीला मस्त वाटतंय टाकली चांगरावा, शिकतीने हाणावा, पण गुचिड अशा ठिकाणी बसलेला आहे, लातही जात नाही, शिकुटही. गुचिडा आवडे म्हशी, पण म्हशीला आवडे तिशी. म्हशीला गुचिड आवडत नाही, पण गुचिडाला म्हैस आवडल्याशिवाय. तसा परमार्थ लोकाला नाही आवडला तरी चालेल, पण देवाला आवडला पाहिजे, त्याला योग्य परमार्थ म्हणावा. आपल्याला आवडतंय ते आपण करू नये, पण परमात्म्याला आवडतंय ते केल्याशिवाय राहू नये. आवडे देवाशी तो एका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि ही जर भक्ती अंतःकरणामध्ये असेल तर परमात्मा यशस्वी मार्गाने आपल्या घरी येणार आहे, हेच लक्षात ठेवावा. विठ्ठल सर्वांच्या पायावरती नतमस्तक होतो. गोड असे संस्थेतले टाळकरी, माळकरी, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर सर्व आलेले लोक. आता वेळेअभावी सगळ्यांचीच नावं घेत नाही, पण संत रघुराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या पवित्र भूमीवरती साष्टांग दंडवत सर्वांच्या पायावरती करतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. अभंग गोड आहे, मी याच्यामध्ये पंढरी महात्म्य सुद्धा थोडस मांडणार आहे, अभंगाला धरून मांडणार आहे. पण मला सांगा, आज आपण काया वाचा मनानं देवाचं दास आहे का? हा प्रश्न प्रत्येकाला नाही विचारायचा, आपण आपल्याला विचारायचा. आपण काया वाचा मनानं दास्यत्व आहे का? बर, आपल्याला संसार करा असं सांगावं लागत नाही, पण परमार्थ करा म्हणून सांगून सांगून माणसं मिली तरी परमार्थ केला. मग काय कारण आहे याचं कारणच महाराज असं आहे की आपण जन्माला येताना डायरेक्ट माणसाच्या जन्माला आलेलो नाही. आपण 84 लाख योनी फिरत असताना 83,99,999 योनी फिरलोय, आणि सगळ्या आडव्या जातीने देवाला धोका दिला, म्हणून देवानं भजनासाठी उभी जात केली ती माणसाची. पण आता आडव्या जाती सरळ झाल्या आणि उभ्या जाती आडव्या झाल्या. म्हणजे जनावरांनी भक्ती चालू केली आणि माणसानं बंद केली. म्हणून तर रामानं वानरं नेली, पण माणसं, कारण वानराला माहित होतं हे इलेक्शनचा पैसा सोडित नाही, तिथलं सोनं कसं सोडतील. आणि जर नेलेल्या माणसाने सोनं सोडलं घेतलं तर रावण कोण मारेल, आणि रावणच नाही मानला तर सीता कोण आणील, आणि सीताच नाही आणली तर राजा दशरथाच्या कुळाचा कलंक कोण पुसेल. आणि कलंकच नाही पुसला तर किती देखणा पोरगा असू द्या घराला वैकुंठाला नेत नाही, नरकालाच येतो. त्याला कलंकित मुलगा म्हणावा. उपदला काळ पोळी लाविला विटाळ, असा जर मुलगा पोटी जन्माला आला तर समजावा कुळाचा कलंक आहे, कुळाचा तो असणारा वंश नाही. म्हणून तोच मुलगा भाग्यवंत आहे ज्यानं कपाळाला गंध 108 मणीची माळ आणि भगवान परमात्म्याच्या भजनाचा छंद केलाय, नवस केलाय. 8वी पाय हा माझा, यालाच भक्ती म्हणावा. पण हे जर भाग्याचे आहे तर भक्तीच का करत नाही? थोडी प्रस्तावना म्हणून लक्षात घ्या, का करत नाही याचं एक कारण आहे. एक योनी कोटी कोटी आणि मग लागे, म्हणजे ध्यानात घ्यावर का थोडं. एके काळी आपण सापाच्या जन्माला होतो, एके काळी आपण गाढवाच्या जन्माला होतो, गटारीतला किडा होतो, गटारीतली मुंगी होतो. आम्ही सगळ्या जनावरांच्या जातीत जन्माला येऊन माणसाच्या जातीत जन्माला आलोय. पण जन्माला येत असताना मागणं सोडलं नाही, ती वासना घेऊन आलोय. म्हणून गाढवाच्या लाथा हाणा आपल्याला येतात, कुत्र्यासारखं भुंकायला येतं, सापासारखं चावायला येतं, विंचवासारखी नांगी हाणायला येते. आमच्याकडे सगळ्या जनावरांच्या वासना येत्या का? तर त्याला नादबाबाची ओवी आहे. अनादी संसार माळेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही भोगिता. म्हणजे एकनाथ महाराज सांगतात, अनादी संसाराची माळ आहे आणि त्या संसाराच्या माळेमध्ये नित्य विषय भोगले.
म्हणजे कुत्र्याच्या जन्माला गेला तर विष्ठा खाल्ली आहे, गाढवाच्या जन्माला गेला तर उकिडा फुंकलाय, बैलाच्या जन्माला गेला तर आऊत ओढलंय. अशा सगळ्या गाडगाडीतली वासना घेऊन माणसाच्या जन्माला आलोय. म्हणून जन्माला आलो तेव्हा देव असतो, पण कळायला लागलं का मायेत गुंतून देव सोडून परमार्थ करतो. ही केलेला वासनेनं घाला, ही केलेलं वासनेनं आमच्यावरचं पाप आहे. म्हणून आम्हाला संसार करावा सांगावा लागत नाही आणि परमार्थ सांगावा लागतोय. हे पाठीमागच्या वासनेचं फळ आहे. विठाला अभंगामध्ये प्रवेश करायचा. भगवान परमात्म्याला अर्जुनानं विचारलं, देवा ही सगळी तुझ्याच पासून जन्माला आलेत, पण हे आता तुला का ओळखत नाही? त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या उभी, हे भूत जात सर्व किर माझेची अवयव परी माया योगे जीव दशी आले. ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळे माझेच आहेत. आणि याला श्लोक आहे आमच्या गीतेमध्ये, सर्व एवढी कौंतेय मूर्तय संभवती या तासा ब्रह्म महद्यो निरह बीज प्रदपिता या कारणे मी पिता मद ब्रह्म माता अपत्य पंडुसुता जगडंबरू. ज्ञानोबाराय म्हणतात हे जग सगळं माझी लेकर आहे, ही माया आई आहे आणि बीज रूपी ब्रह्म मी सगळ्याचा बाप आहे. म्हणून हे सगळी माझी लेकर आहे. पण माझेची मजन होती, माझेची मजन ओळखती, अहम ममता भ्रांती विषय अंध झाली. आता हे मला ओळखत नाही. का ओळखत नाही? यांना पैसा पाणी सगळं आलं, त्याचा अहंकार झाला, ममता अंगाला लागली आणि अंधकाराचा दूर यांच्या डोळ्यात गेला. म्हणून माझेची मजन होती, माझेची मजन ओळखती. आता माझीच आहे, पण आता मला ओळखत नाही. जो आई आई म्हणत होता, आई शिवाय राहत नव्हता, तो बाई आल्यावर आईला शिवाय द्यायला लागला. ही ममता आहे. अहंकार जोपर्यंत गरीब होता तोपर्यंत सप्त्यात मंत्रवळ्या उचलत होता, पण श्रीमंत झाला का कुठाने करायला लागला. ही माया आहे, अहंकार आहे, ममता आहे, धीर आहे. आणि म्हणून हे विषयानं आंधळे झालेलं जग माझ्या भजनाला येत नाही, प्रीती ठेवत नाही, प्रेम ठेवत नाही. मग अशा लोकांनी परमार्थ करावा. म्हणून तुकोबारायाने सांगितलं, तुम्ही जर काया वाचा मनाने सेवा केली तर तुम्हाला काम आणि क्रोध नावाचा विषय बाधणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. काया वाचा मने
सांगितलंय तुम्ही ही वासना सोडा देवाचा दास व्हा. पण खरं सांगा, आम्हाला मालक व्हायला आवडते का दास व्हायला? आम्हाला देवानं जन्माला पाठवतानाच दास म्हणून पाठवले का मालक म्हणून पाठवले? बरं, पटत नसतात. 1-2 मिनिटाचा दृष्टांत ऐकून घ्या. एक हत्ती होता आणि एक मुंगी होती. दोघांचंही तोंड भाजलं, लय तोंड भाजलं, इतकं तिखट लागलं, इतकं तिखट लागलं. मला माहित नाही त्यांनी काळी मिरची खाल्ली होती का तांबडी, पण त्यांचं तोंड भाजलं बरं का महाराज. तोंड भाजलं. पण हत्तीला वाटायचं आता लाकडापेक्षा साखर असावा आणि मुंगीलाही वाटायचं आता साखर असावा. दोघांनाही साखर खावी वाटत होती, पण साखर काही मिळत. पण बऱ्याच कालांतरानं दिवाळीच्या पहिल्या आंघोळी दिवशी त्यांना साखर मिळाली. तसं काही नाही, मी सांगितलं. त्यांना मातीच्या धुळीत साखरेचा दाणा दिसला. दाणा दिसल्यानंतर त्यांनी विचार केला आता आपल्याला साखर खायची. पण मला सांगा, हत्ती बी प्रयत्न करतोय, मुंगी बी प्रयत्न करते, साखर कोण खाईल? मुंगी खाईल. का? हत्तीची सोंड मोठी आहे का मुंगीची? हत्तीची सोंड मोठी आहे. ज्या हत्तीच्या सोंडानं लाकूड बितय त्याला साखर अवघड आहे का? पण साखर खाण्यासाठी नम्रता लागते आणि लाकूड फोडायला अंतकरणात लाकडासारखंच अंतकरण लागतं. म्हणून म्हणजे तुकोबरे म्हणतात, लहानपणा दे का देवा मुंगी साखरे मारो, मुंगी साखरे मारो, मुंगी साखरे मारो, लहानपणा दे का देवा मुंगी साखरे मारो, मुंगी साखरे मारो, मुंगी साखरे मारो, आईला वसरा अभंगाच्या गात्यात कुठंच म्हणलं नाही देवा मला मालक करून ठेव. याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, येईन मी जन्म यासाठी देवा, याची दान देगा देवा. जिथं बघाल तिथं भगवान परमात्म्याकडे दास्यत्वाची मागणी केली आहे. कारण जे दास्यत्वात आहे ते मालकात नाही. आम्ही जर इथं मालक म्हणून न वागता दास म्हणून राहिलो तर कुणीच मेल्यानंतर रडावं लागणार नाही. पण आम्हाला फक्त आज रडावं लागते, त्याचं कारण आहे आम्ही मालक आहे. अजून एक शब्द सांगून जातो, आपला विषय नाही. पण माणसं सगळ्यात अपवित्र आपल्या जीवनात कशाला समजते? मेलेल्या माणसाच्या प्रेताला. पण शास्त्र असं सांगतात, त्या ज्या प्रेत यात्रेमध्ये एकही माणूस डोळ्याला पाणी आणत नाही, जगात सगळ्यात पवित्र ते प्रेत आहे. म्हणून माणसानं जीवनभर अशी घाण करावा की मेल्यावर कुणीच रडलं नाही पाहिजे. पण आम्हाला जिकडं तिकडं मुक्त होता परी बळी झाला शेबद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आम्ही मुक्त होतो पण बळाच्याच बंधनात अडकलोय. आई माहित नव्हती, बाप माहित नव्हता, भाऊ माहित नव्हता, पण एकदा सांगितलं हे तुझे. म्हणून त्या शेमडातल्या माशी सारखं आमचं वाटोळं झालं. म्हणून तुकोबरे म्हणतात, त्यातनं बाहेर निघायचं असल तर कायवाच्या मने झाला विष्णुदास विढाल. एक विषय सांगतो. एक 11 तोळ सोनं, 11 किलो सोनं घातलेली बाई होती. 11 किलो. पण आता कसं झालंय, कीर्तनकार एकटा आला तर कीर्तनकार म्हणते बार काय, कीर्तनकारासंग 5-6 जण लागत आहेत. मी उघड सांगत असतो बरं का त्या. एक पिशवी घ्यायला, एक पाणी आणायला, एक जेवाय वाढायला, एक पाकिटातलं पैसे काढायला, आणि दुसरा गाडी माघारी वळली का चपटी आणायला. उघड सांगतो महाराज, कितीही लांबचा ₹1,00,000 दिवाळं घालून घरी कीर्तन ठेवा, घर जाळून कोळशाचा व्यापार आहे. लांबचा आमच्या वर्ष श्राद्धाला येईल, पण मातीला येणारा जवळचाच असतो विठाल. देशाच्या
कालेचे पात्रेचे तत् दानम सात्विक दान. देश काल आणि पात्र पाहून जे दान केलं जातं याला सात्विक दान म्हटलं जातं. आणि असं दान करायला सुद्धा माणसाला अक्कल लागते. काय लागती? अक्कल लागते. म्हणून ध्यानात ठेवा, खाणाऱ्या पिणाऱ्या महाराजाला कधी रुपया सुद्धा पाकिट द्यायचं नाही. पण तुम्हाला सांगू का, आज कलियुगामध्ये कोणता महाराज मोठा आहे? ज्याला लय कीर्तन आहेत ते, लय तारकाय तो, पंढरीच्या वारीला जातो तो. आज तागायत फक्त या जगात एकच कीर्तनकार मोठा आहे, ज्याची पाकिट सांगून वाचाचा पवित्र झाली नाही, तो मोठा आहे. विढाला म्हणून त्या 11 किलो सोनं घातलेल्या बाईला फंक्शनला जायचं होतं. फंक्शन म्हणजे आताचे लग्न. तिला जायचं होतं फंक्शनला, पण तिला वाटलं मी जर एकटीच गेली तर माझ्या जीवनात काय अर्थ, मला कोण मोठं म्हणणार आहे. म्हणून तिनं सांगितलं कामवाल्या बाईला, तू येतेस का माझ्या सोबत? ती म्हणजे तसंही मला रोजचा ह्याचा कंटाळाच आलाय, घास भांडी दूध. मग चला म्हणले आज तुमच्या सोबत येते. पण तिच्या अंगावर 3 जागेला साडी फाटली होती. हिनं विचार केला, माझ्या सोबत जर मोलकरीण साडी फाटलेली आली तर माझी काय किंमत राहिली. तिनं तिच्या कपाटातली 55,000ची साडी कुणाला दिली? मोलकरणीला दिली. मोलकरीण साडी नेसली, पण मालकिनीने सांगितलं कुठेही बसायचं, तुला सवय म्हणले भांडी असेल घाण असेल तिथं बसायची. मग तू म्हणले अशा ठिकाणी बसायचं नाही, माझी साडी खराब होणार. पण एवढं सांगितलं, पण हिला वाटलं मोलकरीण ती मोलकरीण मूळ स्वभाव जाय ना, येळकोट म्हणतात, ही 100% घाणीच्या ठिकाणी बसतात. हिनं 4x4 असा असं नाही, असा रेशमी शालू घेतला. जिथं मोलकरीण बसायची तिथं आधी 11 किलो सोन्यावाली हातरायची, मग मोलकरीण बसायची. असं 2-4 ठिकाणी झालं. आणि 2-4 ठिकाणी झाल्यावर 5व्या वारीने ती मोलकरीण उठली आणि त्या 11 किलो सोनवालीने अशी त्या कापडाची घडी घातली आणि पुढच्या बाजूला निघाले. बसलेले लोक म्हणले, हिला हातरून टाकाय जर 11 किलो सोन्याची असेल तर ही किती श्रीमंत. खरं सांगा, कोण भिकारी होतं कोण श्रीमंत होतं? आज कोटी रुपयाचा देह तुम्हाला मला भगवान परमात्म्याने दिलाय. अजून परमात्मा लाडका झाला नाही, पण 1,500साठी सक्का भाऊ सोडून मुख्यमंत्री लाडका झाला. हा नालायकपणा. मरेपर्यंत आमच्या नावावर या भगवान परमात्म्याने दिलेल्या शरीरावर 1,500चा हप्ता तयार झाला. एक किडनी फेल झाली तर असं लाखो मुख्यमंत्री मारलं तरी किडनी बदलता येणार नाही. आणि त्या देवाला मला नित्य झोपावं, नित्य उठवावं, खाण्यापिण्याची चिंता करावा. मुंगी सुद्धा उपाशी असले तर देव झोपत नाही. एवढी काळजी ज्या देवाने घ्यावा तो देव अजून लाडका झाला नाही. पण 10-5 रुपयाच्या नासक्या नोटासाठी लोकांना मी लाडकं म्हणायला लागलो. हे तुकोबा द्यायला भावलं नाही म्हणून तुकोबा द्या म्हणले. या अविनाशी परमात्म्याच्या नादी लागा, नाशिवंत गोष्टी सोडून द्या आणि त्या भगवान परमात्म्याचा दास व्हा. विठ्ठल सेवेसाठी निवडलाय. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. आम्ही वारी करतो, माझ्या सहित सगळेजण वारी करतो. पण खरं सांगा, वारी शरीरानं असते का मनाने? आपण घरी असलो तरी चालेल, पण चिंतन परमात्म्याचं पाहिजे. पण आमचं उलट झालंय, शरीर पंढरीत आहे, मन कुठे? आमच्या घरी येणारे हरिभक्तीपरायण रामगिरी बाबा येळेकर, येळेश्वर संस्थान संन्यासी महात्मा आहे. त्यांच्या दिंडीमध्ये एक माणूस दिंडीमध्ये आला. इतकी सेवा केली त्या माणसानं की सेवा केल्यानंतर पुढच्या वर्षीच्या दिंडीची पहिली पत्रिका घेऊन बाबा त्याच्या घरी गेलं. पण लांबणं बाबाची गाडी ओळखलं का त्यानं दार लावून घेतलं. म्हणजे बाबाला भेटायचं नाही. बाबांनी लांबून दरवाजा वाजवला, बळच दरवाजा उघडला. पण तो म्हणायचा बाबा 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 बाबा, त्याला बोलायचे पण तो लांबूनच तरंगायचा. बाबा म्हणले या वर्षी दिंडीत मला मेलो तरी चालेल, पण पुन्हा तुमच्या दिंडीत येणार. बाबा म्हणले हे तर गेल्या वर्षी दिंडीत येताना रडलं होतं आणि पुढल्या वर्षी तुमच्या दिंडीत येणार आहे म्हणलं होतं, मग आता का नाही येत? असं म्हणल्याबरोबर बाबा म्हणले चला हे दिंडीत यायचं नाही तर ह्याच्या घरी पाणी प्यायचं नाही.
बाबा असं म्हणल्यावर तो आला, म्हणला बाबा माझ्याकडनं तुम्ही उपाशी राहणार, पाणी तरी घ्या. बाबा म्हणले ज्याला पंढरीचा विटय, ज्याला साधू संतांचा विटय आणि ज्याला पंढरीची वारी आवडत नाही अशाच्या घरी पाणी प्यायला आम्ही मूर्ख नाही. आजही सांगतो, आई माझी माईचा सागर म्हणलं का 10,000 पाकिट वाढवून देतात. 5,000 रुपये एका गायकाला एका कीर्तनाला आहेत का? त्याला चांगल्या चाली येतात. पण ज्ञानोबा म्हणतात आईचं बापाचं महत्व सांगणारा कीर्तनकार कीर्तनाला येताना आईच्या बापाच्या पाया पडून आलाय का हे बघा आणि मग कोट्यावधी रुपये द्या. ज्ञानोबाची वभी आहे, घरी मानला पितरा धड बोली नाही संसारा आणि हे विश्ववरी आदरा मूर्ख जायचा. जे आई बाबाच्या पाया पडत नाही त्याला जे हरी घालणारे आणि घालून घेणारे दोघं मूर्ख आहेत. म्हणून आई माझी मायेचा सागर हे गीत नाही, पुरेकर बाबाचं कार्तिक एकादशीला कीर्तनातलं बोबवलंय पाठीमागच्या वर्षीचं. ज्यांनी पिक्चरच्या चाली कीर्तनात म्हणल्या, ज्यांनी नारगीचं बोल कीर्तनात वाजवलं, बंकट स्वामीच्या जोग महाराजांच्या शापानं त्यांची फुलं नष्ट होतील. ज्यांनी वारकरी संप्रदायात कलम करावं ठेवा हे सोपं नाही. कीर्तन ऐकायचेच तर राऊत बाबाची ऐका. जे आया बहिणीवर शिव्या देतात, तुम्ही आमचे मेहुणे नाही, तुम्ही आमचे साडू नाही, आमच्या कीर्तनात आमच्या दिंडीत यायचं असेल तर नीट काशी करायची आणि मग यायचं. पहिल्या दिंडीत यायचं असेल तर काही छप चिंचुण्याची पुढे टाकून द्यायची. पहिल्या दिंडीत यायचं असेल तर कावळ्यासारखी दुसऱ्याची निंदा नाही करायची. हे सगळं झालं. बाबा म्हणले तुमच्या घरी पाणी पिणार नाही. त्या साधकानं सांगितलं चुकलं बाबा, मग सांग म्हणले तू दिंडीला काय येणार नाही. म्हणले बाबा पाठीमागच्या वर्षी तुमच्या दिंडीत आलो आणि या तळाला सोडलेलं 20 किलोचं बोकड मिळालं. बाबा म्हणजे नालायक आहे असं म्हणल्यावर ते म्हणला का? म्हणला ऐका, तुम्ही पंढरीला माझ्या संगतीत आला म्हणून काळ आलता तुमच्यासाठी, पण तुम्ही पंढरीला असल्यामुळं काळ आणि बोकडावर बसवलं. तुम्ही घरी असता तर आज तुमचा 10वा 13वा झाला असता. जर तुम्ही घरी असता तर तुम्ही वर्ष श्राद्धाला पात्र झाला असता. पण तुमच्यासाठी आलेला काळ बोकड घेऊन गेलाय, तसंही ते कोणाच्या तरी हांड्यात जाणारच होत. आणि मग बाबांच्या पायावरती नतमस्तक झाला आणि सांगितलं आमची भक्ती उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला शिवगिरी आंबा. आणि मग अंतकरणातला बदलाय. देवाला बाहेरचं लागत नाही. देव जर पाहुणा म्हणून घरा यायचा असेल तर अंतरीची घेतो गोडी, बाहेर जोडी भावाची. देव स्वयरा देव स्वयरा देव स्वयरा दिनाचा विढाला. आम्ही दिंडीला जाताना गुडघ्याच्या गोळ्या, पायाच्या गोळ्या, पोटाच्या गोळ्या, गांजेच्या डबे, चुन्याच्या पुड्या, नशीब आम्ही मारायच्या गोळ्या बेगीत बघित नाही. शास्त्र असं सांगतं ज्यानं पंढरीला वारीला गेलाय त्यानं वळकटीवरच झोपावा आणि त्याने खुर्चीवर सुद्धा नाही बसावा, गादीवर सुद्धा नाही बसावा. त्यानं पंढरीला जाताना भोगभूमी म्हणून नाही जायचं, त्यागभूमी म्हणून जायचंय. बर का जायचंय? आम्ही तिथं जातोय ते वर्षाचं केलेलं पाप फेडायला. पंढरीला गेल्यावर फिरतोय, पण पंढरीला जाताना केलेलं कुठं फेडायचं? म्हणून याच्यासाठी चुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून तुकोबाराया म्हणतात फक्त वरपांगी भक्ती करू नका. भक्तीच करायची असेल तर कायेनं वाचेनं मनानं करा. 3 ऑप्शन तुकोबारायानं का दिले? कायेची वाया गेली तरी चालतं, वाचेची वाया गेली तरी चालतं, पण मनाची वाया गेल्यावर चालत नाही. एका शेठजीची 3 दुकानं, सोन्याचं, हिऱ्याचं, चांदीचं. त्यांना विचारलं चांदीच्या दुकानात तोटा आला तर ते म्हणले आम्ही सोन्याच्या दुकानात भरून काढतो. म्हणजे सोन्याच्या दुकानात आला तर मला हिऱ्याच्या दुकानात भरून काढतो. म्हणजे हिऱ्याच्या दुकानात आला तर मला पांढऱ्या सुताचं दावा घेतो आणि फास घेतो. कायेची सेवा चुकली तर भरून निघते, वाचेची चुकली तर भरून निघते. पण मनोमार्गे गेला तो येथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला धन्य. मनाची सेवा वाया गेली तर त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी सेनम ये संसारे खल दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे तू भज गोविंदम तू भज गोविंदम. या पुनरपि जन्म मरणात पडावं लागतं विढाला. तुकोबारायाचा
गोड अभंग आहे, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. मला फक्त 3 गोष्टी सांगायच्या तर माझी सेवा संपवायची. काया काय असती, वाचा काय असती आणि मन काय असतं. कायाने सेवा करणं म्हणजे देह समर्पिजे देवा, बाहेर काहीच न घ्यावा, मग होईल आघवा तुका मनी आनंद. देवाच्या साधू संतांच्या पाया पडताना एका हातानं कधी पडायचं नाही, कारण दुसरा हात नासल्याशिवाय राहत नाही. कैकईच फक्त काळ कशामुळे झालं असेल तर तोंडाला काळ साधूच्या लावलं म्हणून झालं. आणि एकाच हातानं साधूला पूजेसाठी फुलं दिली तर राजा दशरथाचा हात स्वर्गात सुद्धा राखला आणि वर मागायची संधी आली. सगळं शरीर नाचलं पण संतांना पूजेसाठी फुलं आणि पाणी दिलं तर हात सुद्धा नाचला नाही. ही सेवा शरीराची विढाल. शरीर किती अपवित्र असू द्या पण याच शरीरामध्ये आपल्याला देव प्राप्त करता येतो. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येण झाले चिरापडे. याच शरीरानं जन्म मरणाच्या सोहळ्यावरती चिरा पाडता येतो. आमचे ज्ञानोबा या सांगतात. पण एखादा माणूस जर चांगलं वागायला लागला ना तर सगळे लोक जळतात, नवे नवे सगळे जळणारे एक होतात, नाही का. तुकोबरायाचा परमार्थ उच्च कोटीला पोहोचला, पराकोटीला पोहोचला. तुकोबरायाच्या स्वप्नात परमात्मा येऊ लागला. तुकोबरायाच्या घरी जगाचा मालक येऊ लागला आणि तुकोबरायाच्या बायकोच्या हाताला लक्ष्मीचा स्पर्श होऊ लागला. मुलीनं कटोऱ्याला हात लावला तर कटोरा भरला, कारण रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. एवढा वैभव तुकोबरायाचा आलं आणि मग ब्राह्मणाला वाटलं शूद्र वाण्याच्या जाती जन्माला आलेल्या तुकोबाच्या घरी पांडुरंग येतो आणि 100 जन्म चांगलं वागून ब्राह्मणाच्या जन्माला आलो. आमच्या स्वप्नात गणपती आला सुद्धा नाही. जळायला लागले. कोण तुका, काय त्या तुकाचा अधिकार, कोण आहे तो तुकोबा. म्हणून त्या चिंचवडच्या ब्राह्मणानं तुकोबरायाला बोलवायला काही धरणे करायला पाठवलं. पण संतांची अशी ताकद असते, कुत्रा येऊ द्या नाही तर जनावर येऊ द्या नाही तर मारेकरी येऊ द्या, आपणा सारिके करी देतात, सरळ आपल्यासारखं करून ठेवतात. नाही काळ वेळ द्या लागी. धरणे तरी आले तुकोबाच झाले, माघारी गेलेच नाही. ब्राह्मणाने विचार केला ज्या अर्थी हे येत नाही त्या अर्थी आपल्यालाच गेलं पाहिजे. म्हणून स्वतः चिंचवडचे ब्राह्मण तुकोबरायाला भेटायला निघाले. तुकोबरायाने सकाळचं कर्म आटोपलं, हातात विळा घेतला आणि शेतामध्ये आपल्या कापणीच्या कामासाठी तुकोबराया निघाल्यानंतर तुकोबरायाच्या सहजच लक्षात आलं विठ्ठल 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 म्हणून तुकोबरायाने डोळे झाकलं तर तुकोबरायाला दिसलं चिंचवडचे ब्राह्मण मला भेटायला येत आहेत. न सांगता तुम्हा डोळो येते अंतर. असं ज्यांना कळालं ते साक्षात माझे तुकोबरायानं आपला शेताकडचा रस्ता बंद केला आणि चिंचवडचा रस्ता लागला. समोरून ब्राह्मण आले. आल्यानंतर पाहिलं तुकोबरायानं साष्टांग हे करी दंडवत, संतांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. ब्राह्मण काकानं उचललं, कोण? मी तोच तुकोबा आहे ज्यांना तुम्ही भेटायला निघालाय. तुकोबरायानं असं म्हटल्याबरोबर ब्राह्मणाने एकमेकाकडे पाहिलं. आपण निरोप पाठवला नाही, आज येतोय म्हणून सांगितलं नाही, याला कसं कळलं आपण तुकोबाला भेटायला निघालोय. पण ठेच लागल्यावर तरी शहाण्या माणसानं हुशार व्हावा. नाही कळलं, इकडं तिकडं पाहिलं, कोण तुकोबा, काय अधिकार? मी तुकोबा, मी आंबिलीच्या घरातला तुकोबा, 8व्या पिढीपर्यंत परमार्थ चालू आलाय. काय करता? काही नाही, दीर्घदिनी हाची धंदा नित्य गोविंदाची कोण काही नाही करत. होय, मग तुमचा अधिकार काय? पांडुरंग तुमच्या घरी येतो म्हणतात, येतो, जेवतो, पण माझ्या घरी तो जेवत नाही, मी त्याच्या घरी जेवतो. ही भक्तीचा कळस आहे का? आपण नाही त्याला जेवायला घालत, तो आपल्याला जेवायला घालतो. आपण नाही त्याला उदबत्ती लावत, त्यानं अंतःकरणातली ज्योत ठेवली आहे. आपण नाही त्याला डोळे भरून पाहत, तो आमचा डोळा झालाय. आम्ही नाही त्याची भक्ती करत, तो आमची वाचा झालाय. त्याला काहीची सेवा म्हणावं. तुकोबरायाच्या डोळ्यात पाणी आलं. पण ब्राह्मणाने विचारलं, तुझ्या सोबत पांडुरंग जेवतो? हो. सांग तुझा अधिकार काय आहे? तुकोबरायाला वाटलं या ब्राह्मणाला योग्य उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुकोबरायाने डोळे झाकले. हे विठ्ठला, पांडुरंगा, हाक मारली, टाव फोडला आणि आपल्या उजव्या पायाची मांडी अशी ब्राह्मणाच्या समोर धरली. आपल्या हातातल्या विड्याचं टोक गुडघ्याच्या वाटीवरती टेकवलं. आपल्या कमरेपर्यंत विळा ओढला. ब्राह्मणाने डोळं झाकलं. रे काय झालं असेल तुकाच्या मांडीचं? अरे त्याला तू कोण आहे म्हटल्यानंतर त्याने विचारलं तर त्या तुकोबानं स्वतःची मांडी पाडली आहे
डोळे झाकलेल्या ब्राह्मणाला तुकोबऱ्या म्हणतात, ओ ब्राह्मण काका उघडा डोळे. त्यांनी हळूच डोळे उघडले तर रक्त वाहिलेलं नव्हतं, मांस कुठं दिसत नव्हतं, रक्तवाहिन्या कुठं तुटलेल्या नव्हत्या. पाहिलं तर मांडीच्या बाजूला पिंजलेला कापूस होता. आणि मग ब्राह्मणानं ओळखलं, जो तुकोबा रक्त मांसाशिवाय पिंजलेल्या कापसाच्या शरीरात राहतोय तो तुकोबा नाही, तो साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, ज्यानं सेवेला निर्जीव शरीर केलं होतं पण सजीव परमात्मा त्याच्यात राहत होता. ते ज्यानं केलं म्हणून त्याला मेल्यानंतर सुद्धा वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये नाशिवंत शरीराची माती नाही झाली, तर वैकुंठ गमन विजेचा सोहळा केला. कारण कायेची सेवा तेवढी निष्ठेनं केली होती. ही तुकोबऱ्याची कायेची सेवा आहे. विठाल आम्हाला 2 तास कीर्तनात मांडी घालून बसता येत नाही. आम्हाला 2 तास कीर्तनात पाणी गुळ खाल्ल्याशिवाय जमत नाही. आम्हाला 1 तास सुद्धा परमात्म्यासाठी भक्ती नाही. अरे ज्या तुकोबऱ्याच्या अंगावर साप खेळून जात होता तरी भजन करत होते, पक्षी खेळून जात होते तरी भजन करत होते. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, ही ब्रह्मरूप काया कीर्तनात होते. पण त्याच्यासाठी कीर्तन सांप्रदायिक पाहिजे, कीर्तन पारमार्थिक पाहिजे, कीर्तनामध्ये सात्विकता पाहिजे. मी एकच शब्द सांगतो, ज्या कीर्तनात पिक्चरचे चाली म्हटल्या जातात तिथं तमाशाचं वातावरण होतं, आणि जिथं बंकट स्वामीच्या चाली म्हटल्या जातात तिथं सात्विक वातावरण तयार होतं. आणि म्हणून कीर्तनात दगड सुद्धा टाळ वाजवतात. विठाल वाचेची सेवा एका सेकंदात सांगतो आणि मधलं भजन घेतो. महाराज ऐका, तुकोबऱ्याच्या वाचेच्या सेवेचं काय सांगावं. तुकोबऱ्या शौच विधेला बसले तरी तुकोबऱ्याचं भजन चालू, तरी भजन चालू. काशीचा ब्राह्मण आला म्हणला, हे येड्या, अरे भजनाला बसलाय शौच विधेला भगवान परमात्म्याचं भजन करतो. आमच्या इकडे जर काला असेल ना, काला तात्या, तर लोक म्हणतात आम्ही काल्याला येत नाही का, आम्हाला सुतक आहे. आणि मग त्यांना विचारलं ना, तुम्ही मातीहून आले आले आंघोळ केल्यावर काय प्याला, ते म्हणजे चहा प्याला. मग ती चहा धनुऱ्याचा होता का साखरेचा? म्हणजे त्या चहात साखर चालते, पुन्हा लाडू चालत नाही. पण थोड्या वेळाने बेसन भाकर येते, ते बेसन भाकर काय हुलगेच्या पिठाचं होतं का, डाळीच्याच पिठाचं होतं. तीच डाळीचं पीठ, तीच साखर वेगवेगळी चालती, पण एकत्र म्हणलं का सुतक आडवं येतं. मी तर सांगतो, ज्यांच्या मुखात देवाचं नाव येत नाही तेच कायम सुतक आहे. आणि ज्यांना वाटतं ना आम्हाला विटाळे, त्यांना एकच ध्यानात ठेवा, ह्या देहाचीच निर्मिती हेच मस माल मूत्रातनं विटाळातनं झालेली आहे. म्हणून तर तुकोबऱ्या म्हणतात, विटाळीचा देह विटाळी जन्माला आणि शुद्ध कैचा झाला हरीच्या नामे. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं हा देह विटाळलेला असताना सुद्धा पवित्र करता येतो. हे ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची. तुझ्यात लय दम असेल तर माझं भजन बंद कर. त्याला अशी जीभ धरली, पण जीभेचा स्वभाव आहे मुवई सटकायच्या हातातनं. या पट्ट्यानं ब्राह्मणानं एवढा जळत होता तुकोबऱ्यावर, शेजारच्या घरी गेला आणि सांडशी मागितली. सांडशी तशीच नाही आणली, सांडशी ती बाई चुलीवर पाणी तापवत होती त्याच्यात तापून आणली. आणि तुकोबऱ्याची जीभ एका हातात धरली आणि एका हातात सांडशीनं चट्टकन झटका बसला. चल केलं, तुकोबऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुकोबऱ्याचं भजन बंद पडलं असं त्याला वाटलं. पण ज्या टायमाला जिभेला चटकन आवाज आला त्याच टायमाला याच्या मुखातनं विठ्ठल शब्द बाहेर पडला. आणि मग कळलं, ज्या मुखामध्ये कधी विठ्ठलच आला नाही, निस्त्या तुकोबऱ्याच्या जिभेला सांडशी पोळवली, तर हे अनादी पापाचं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं. ही तुकोबऱ्याची वाचेची सेवा आहे की आम्ही आता दुसरं परमात्म्याशिवाय भजनच करू शकत नाही. आणि एक दुसरे नाही आता नेमिले या चित्तापासून या विठाल तुकोबऱ्याला भाकर घेऊन जायची आवली, भाकरी घेऊन जायची आवली. एकही दिवस असा नाही की तुकोबऱ्यानं आवलीच्या तोंडात घास भरवला नाही. एकही दिवस असा नाही.
एकही दिवस असा नाही की तुकोबराय जेवायच्या आधी आवली जेवली. आमच्यात फक्त असते पांढरी साडी, पांढरी फुलं आणि महादेवाला निघायचं. आणि त्यांना विचारलं कुठं निघाला? महादेवाला. मग मला जरा जेवायला वाढतेस का? ती म्हणते घ्या हातानं. चालली कुठं? महादेवाला. आणि घरचा महादेव हाताने जेवतोय. महादेव भेटेल का स्वप्नात साप येईल? ते जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व भव्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. आम्हाला एवढा परमात्मा आवडावा, एवढा परमात्मा आवडावा. एके दिवशी आवली गेली आणि आवली गेल्याच्या नंतर भाकरीचा तुकडा मोडला आणि तुकोबरायच्या मुखात घातला. तुकोबरायानं मुखात घालायच्या आधी पाहिलं आवलीच्या पायावरची, तळ पायावरची थोडीशी साडी बाजूला सरकली. आवली चकाकड्यासारखी झाली आणि लगेचच साडी पायावरती ढकलली. तुकोबरायानं तोंडातला घास बाजूला केला. आवले, बायको तू माझी. पहिली मेली तेव्हा मी देवाला म्हटलं होतं बरे झाले देवा, पण मला माझ्या आई बापा खातीर दुसरं लग्न करावं लागलं. आवले, पण खरं सांग तुझ्या पायाला काय झाले? काही नाही झालं तरी तुम्ही देवा, काही सुद्धा झालं नाही. खरं सांग आवले, आज ताब्यात मी तुला ओळखतो. तुझ्या मनात अशी साशंकित अवस्था नव्हती. काय झालं? हट्टाला पेटल्या तुकोबरायानं आवलीनं सांगितलं. अनवली पायानं येत होते. दुपारच्या 12 वाजल्या होत्या. पायात काटा चलकन मोडला आणि तळ पायाची आग मस्तकाला गेली. दुःख झालं. मग आवले, पांडुरंग परमात्मा धावला का तुझ्यासाठी? नाव घेऊ नका त्या काळे इट्याचं, नका घेऊ नाव. मग कोणीतरी मेंढपाळ आला होता. त्याच्या अंगावर खांबळी कोंडी होती, हातात असणारी त्या ठिकाणी काठी होती आणि तो कोंबडी घेऊन आलेला परमात्मा नव्हता तर मेंढपाळ होता. आणि एवढा सगळा संवाद असताना तुकोबरायाला आवलीच्या माग, आवलीच्या डोक्यापाशी परमात्मा दिसायचा. तुकोबरायानं ओळखलं हा काटा जगाचा काढतो, ह्यानंच आवलीचा काटा काढतो. तुकोबरायानं ओळखलं आणि मग विचारलं काय केलं त्यानं? काही नाही धनी, काटा काढलेला कळलं नाही, पण 5 मिनिटं तर तो नुसता बोट पायाला लावायचा आणि तोंडात घालायचा, पायाला लावायचा आणि तोंडात घालायचा. अय विठ्ठला. आवली बाजूला सरली तुकोबरायानं. अय विठ्ठला. आणि 4092 अभंग लिहिलं. अरे कधी धोतर बघितलं नाही, कधी शर्ट बघितला नाही, सगळा देह तुला समर्पित केला, रात्रंदिवस तुझं भजन केलं. आज तागायत माझ्या स्वप्नात आला नाही आणि जिनं तुला रात्रंदिवस काळ्या इट्या तुझी रांड रडकी झाली असं शिव्या दिल्या, तिच्या पायाची माती चाटली देवा. तुकोबराया असं म्हणले, जगाच्या मालकाच्या डोळ्यातनं गंगा यमुना सारखे अश्रू वाहू लागले. ए तुका, अरे 4092 अभंगाच्या गाद्यात जेवढं प्रेम नाही तेवढं आवलीच्या शिरीत प्रेम आहे. अरे तो परमार्थ केला जगाचा शरीरानं, पण तुझ्या शरीराला सांभाळण्यासाठी जिनं मनच मला समर्पित केलं, जिच्या शिवीशिवाय मला अन्न जात नाही आणि जिच्या शिवीशिवाय मला झोपही लागत नाही, ती आवली माझी मनानं सेवा करते. म्हणून तुझ्या स्वप्नात यायच्या आधी, तुझ्या स्वप्नात येण्यासाठी पात्र व्हावा म्हणून तुझ्या बायकोच्या पायाची माती चाटली. ही मनाची सेवा आहे महाराज. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास आणि काम क्रोध त्याशी बाधेतीना. अशी जर सेवा आमची कायेन वाचेन मनानं झाली तर आम्हाला कामही बाधत नाही आणि क्रोधही बाधत नाही. म्हणून त्याच्यावरती आमचा विश्वास असावा लागतो. अभंगाचं द्रुपद. विश्वासे जोकारी स्वामी, विश्वासे जोकारी
विश्वास ठेवला तर त्याच्यावर त्याची सगळी सत्ता भोगायला मिळते बरं का. एक काम क्रोधाच्या विषयी एक शब्द सांगतो. आतकीनम प्रयुक्तम पापम चरती पुरुषः. अर्जुनानं भगवान परमात्म्याला विचारलं, हे देवा, चांगली चांगली लोक का माती खातात? आता एखाद्या जर बारक्या लेकरानं माती खाल्ली तर लोक म्हणते जाऊ दे, त्याला कळत नाही. पण मी कीर्तनाला आलो फराळीच्या आधीच म्हणलं मला मुठभर माती देता का? लोक म्हणते ह्याला अक्कल नाही का, म्हणजे कीर्तन करायला माती खाते. आतकेनम युक्तम पापम चरती पुरुषः. अर्जुनानं विचारलं भगवान परमात्म्याला, चांगली चांगली लोक का माती खातात? त्यावेळेस अर्जुनाला उत्तर दिलं माझ्या भगवान परमात्म्यानं, कामयेश क्रोधयेश रजोगुणस्स मद्भवाः. काम आणि क्रोध नावाच्या गोष्टी माणसाच्या मनात निर्माण झाल्या का त्या माणसाला माती खा म्हणून सांगावं लागत नाही. ते माणसं आपोआपच माती खातात. आणि एक सांगतो, दोन शब्द ध्यानात ठेवा. प्रपंचाचा शेवट मातीत आहे आणि परमार्थाचा शेवट प्रसादात आहे. भानुदास गीती गात पांडुरंग प्रसाद देत. परमार्थ निष्कळंक केला, परमार्थ जातीनं केला, परमार्थ बिंबीच्या देटानं केला का चोख अंतकरणाचा चोखोबा महार समाजात सुद्धा चोख होतो. आणि जर बिंबीच्या देटापासून परमार्थ केला तर आयुष्यभर ज्याचं नाम घेतलं ते 14 लोक त्याच देवाच्या नामाच्या पायरीत समाधिस्थ होतात. ही ताकद परमात्म्याच्या नामस्मरणाची आहे, विश्वासाची आहे. म्हणून येरवी तरी पंडू सुता अंतरी शुद्ध नसता बाहेरील कर्म तत्वता विटंबुगा. आम्ही आतून शुद्ध नाही, वरून उठणं लावतोय, काय काय लावतोय, सेंट लावतोय, काही करतोय, पण आमच्या जीवनाला किंमत नाही. आम्हाला आतून शुद्ध होणं गरजेचं आहे. विठाल पण हे जर खायचं नसल माती, हे जर वाईट व्हायचं नसल तर ज्ञानोबाचे उभे ऐकून जावा. उभे लोह खाय माती, पुढे सोने झालिया पुढती. उभं लोह म्हणजे लोखंड जर खुंटीला अडकवून ठेवलं तर ते माती खात, म्हणजे त्याला गंज पकडतं. पण ते जर लोखंड पुढे परिसाच्या संगती सोने झालिया पुढती नशी विजे मळे. ते जर परिसाच्या संगतीत गेलं आणि ते जर सोनं झालं तर पुन्हा माती खात. तसा हा जीव जन्माला आलाय स्वभावात माती खायला.
पण संतांच्या संगतीत गेला आणि एकदा का परमात्मा होऊन देवाच्या भजनाला लागला, देवावर विश्वास ठेवला का पुन्हा माती खात नाही. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे वारकरी संप्रदायाच्या नेमानं मधलं भजन. विठोबा